आता खाडे भरण्याचे योग्य नियोजन. खाडे साधारणतः कापसामध्ये एक 2-5%, 10%, 15% सुद्धा खाडे पडतात किंवा 20-25% सुद्धा पाऊस कमी जास्त झाला. ओल आणि खोल महत्त्वाचे असते. ओल किती आहे, जमीन थंड झालेली आहे का, खोल किती टाकलं, जास्त खोल टाकलं तर उगवत नाही, या सगळ्या गोष्टीवर उगवण शक्ती अवलंबून असते. तर खाडे पडल्यानंतर पावसाचा अंदाज, खाडे भरण्याचे काम शक्यतो पाऊस चालू असताना किंवा जमिनीत भरपूर ओलावा असताना, वापस असताना करावं. लवकरात लवकर खाडे भरणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण खाडे भरायला जर तुम्ही उशीर केला तर उशिरा लावलेले झाडं हे बुटके राहतात, त्याच्यावर इतर झाडांची सावली पडते, त्यामुळे त्याचा विकास वाढ होत नाही आणि त्याला मालसुद्धा, बोंडसुद्धा जास्त लागत नाही. त्यामुळं लागवड झाल्यानंतर 7-8 दिवसातच 2 पानाचा कापूस व्हायच्या आधीच किंवा 2 पानाचं बाहेर आल्याबरोबर, 2 पानाचं झाल्याबरोबर खाडे भरा, लवकरात लवकर भरा. खाडे कधी भरायचे? शक्यतो पाऊस चालू असताना किंवा पावसाचा अंदाज आहे आता किंवा जमिनीत चांगला ओलावा आहे अशा वेळेस खाडे भरा. नाहीतर तुम्ही कोरड्यात खाडे भरले, पुन्हा त्याच्यावर पाऊस नाही आला, नाही तर मग एकदम कोरड्यात टाकून द्या. त्या बियाला ओलावाच नको लागायला, जेव्हा पाऊस पडेल तेव्हा ते उगून जाईल. आपण जे धूळपेरणी करतो जशी तसं. तर या पद्धतीनं खाडे भरा. खाडे भरण्याची प्रमुख पद्धत थेट बियाणे टोकून मोकळ्या जागेवर थोडे पाणी टाकून ओल करून तिथं बियाणं तिथं लागवड करू शकता. हे सगळं खाडे भरण्याची पद्धत आहे.